पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचीही उपस्थिती. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती. दादरच्या चैत्यभूमीवर भीम अनुयायांची गर्दी. भोंदू खरात प्रकरणात ईडीच्या हाती मोठं घबाड. छापेमारीत मिळाले कोट्यवधींच्या मालमत्तांचे पुरावे. ईडीनं खरातची 2,50,00,000ची बँकेतली रक्कम गोठवली. दमानियांकडून नाशिक पोलीस दत्ता कारळेंचा व्हिडिओ ट्विट. कराळे खरातच्या कार्यक्रमात गेल्याचा दावा. कराळे आणि खरात यांच्यामध्ये 18 कॉल झाल्याचा आरोप. नाशिकमधल्या IT कंपनीत धर्मांतरण प्रकरणी संशयितांच्या बँक खात्यांची SIT कडून चौकशी. आरोपींनी 2022 पासून जाळं विणल्याचा संशय. महिला अत्याचार धर्मांतर प्रयत्न प्रकरणाचा तपास तीव्र. नागपूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदावरून वाद. बैस यांच्या नियुक्तीवरून गटामध्ये संघर्ष. आष्टनकर यांना हटवून अश्विनी बैस यांच्याकडे जबाबदारी. मात्र निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठा फटका. राहुरी विधानसभा विजयासाठी महाविकास आघाडीची रणनीती ठरली. बूथनिहाय नियोजन आणि जनसंपर्क मोहिमेवर भर देण्याच्या सूचना. शेतकऱ्याचा मुलगा सरकारी नोकरी मागणार नाही, तो शेतीमध्ये दुप्पट तिप्पट उत्पन्न काढेल. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. धान खरेदी संपल्यानं शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ. धान खरेदीसाठी शेतकऱ्यांचं उपोषण. शासन दखल घेत नसल्याची तक्रार. धुळ्यामध्ये मालपुरा इथल्या महात्मा फुले बहुउद्देशीय सभागृहाचं लोकार्पण. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या निधीतून सभागृहाची उभारणी. गोरेगाव नेस्को संकुलात 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू. लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोसनं 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू. मृतांमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असल्याची माहिती. समृद्धी महामार्गावर भीषण अपघात. 4 चाकी पेटल्यानं चालकाचा होरपळून मृत्यू. समृद्धी महामार्गावर जांबरगाव शिवारात घडली घटना.